मित्रांनो, व्हिडिओ नंबर 304. चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय होते आणि समजून घ्या. आजचा विषय मित्रांनो, नियंत्रित वजन. थोडासा एक्सरसाइजच आर्थरायटिस पासून वाचवतो. काय ते बघूया. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात अनेक आजार घर करतात. चुकीचे पॉश्चर, चुकीच्या पद्धतीने केलेल्या एक्सरसाइज, कमकुवत इम्युनिटीमुळे अनेक आजार लहान वयातच होऊ शकतात. यापैकी एक आहे आर्थरायटिस. एकेकाळी वृद्धांचा मानला जाणारा हा धोका आता मुलांसाठीही उभा राहिला आहे. जगभरात सुमारे 30 लाख मुले याने पीडित आहेत. फक्त भारताबाबत बोलायचे तर 1000 मुलांमध्ये आज सुमारे 40 या आजाराने ग्रस्त आहेत. आर्थरायटिसच्या प्रमुख लक्षणात आहे सांधेदुखी, स्थूल रुग्णांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी त्रास होतो. आज जाणून घेऊ या आजाराची लक्षणे व यापासून सुरक्षा. या आर्थरायटिस असेल वा होण्याची भीती असेल तर काय करावे? आर्थरायटिस बाबतच्या अफवांपासून दूर राहा. आर्थरायटिस विषयी अनेक भ्रम व अफवा आहेत. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की हा फक्त वृद्धांनाच होतो, पण हा कोणालाही होऊ शकतो. काही गैरसमज, खराब खाण्याने हा होतो या कॉपर ब्रेसलेट आघातामुळे बरा होतो असेही आहेत. अशा वेळी कोणताही त्रास झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा पुढे जा. याचा युनिव्हर्सल उपचार नाही. आर्थरायटिसचा कोणताही युनिव्हर्सल उपचार नाही. लक्षणांच्या आधारे प्रत्येकासाठी वेगळा उपचार अवलंबला जातो. उपवासाच्या प्रक्रियेत डॉक्टरांना लक्षणांविषयी सांगत राहावे. यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार करायला मदत होते. मुलांमधील एक्स-रे व लॅब टेस्टने समजू शकतो. जर 16 वर्षापर्यंत मूल सांधेदुखीची तक्रार करीत असेल तर स्थूल असेल तर लॅब टेस्टने हे कळू शकते. वेदना सांध्यांना मार लागल्यासारख्या होत असतात. जर या वेदना अनेक दिवस असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. उपचार सुरू होतात सर्व बरे होणार नाही. आर्थरायटिसच्या केसमध्ये एखाद्या दिवशी कमी तर दुसऱ्या दिवशी जास्त वेदना असू शकतात. उपचार त्वरित आराम मिळणे कठीण असते. काळाची साथ आणि योग्य ट्रीटमेंटने रुग्णाला फायदा होऊ शकतो. आर्थरायटिस नंतर डिप्रेशन टाळावे. आर्थरायटिस असल्याने कळल्यानंतर व उपचारादरम्यान डिप्रेशन जाणवणे स्वाभाविक असते. तरीही उमेद बाळगून त्यात आपल्याला आनंद मिळतो व त्या ॲक्टिव्हिटी अजिबात न मिस करू नये. उदाहरणार्थ लिहिणे, बसणे, वाचणे, पिक्चर पाहणे वगैरे. आर्थरायटिस होण्यापूर्वी व झाल्यानंतर हे लक्षात ठेवा. आर्थरायटिस होऊ नये यासाठी महिलांमध्ये बहुधा व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची तक्रार असते. आर्थरायटिसचे धोके कमी करण्यासाठी रेग्युलर याची तपासणी करीत राहावे. उंच टाचाचे फुटवेअर दीर्घकाळ घालणे टाळावे. स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असाल तर दुखापत होण्यापासून स्वतःला जपावे. हे एक्सरसाइजने पोश्चर व मेकॅनिक योग्य राखावे. पुढे बघूया मित्रांनो. आर्थरायटिस असल्यास लक्षात ठेवा. वजन आटोपशीर. लो इफेक्ट एक्सरसाइज करा. हॉट अँड कोल्ड थेरपी वापर करू शकता. गरम पाण्याने शॉवर घेणे व जेल आईस पॅक दुसऱ्या जागी लावावा. सरळ बर्फ क्लिनिक लावू नये. सरळ बर्फ स्किनवर लावू नये. हळदीत
कर्क्यूम नावाचे केमिकल असते, ते वेदना व सूज कमी करते. आपल्या खाण्यात गरजेनुसार हळद असावी. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.